80 मार्क्स मध्ये प्रश्न पहिला जो आहे तो आहे लँग्वेज स्टडीचा. आता लँग्वेज स्टडी असा प्रश्न आहे मित्रांनो की त्यामध्ये तुम्ही पैकीचे पैकी मार्क मिळवू शकतात. लँग्वेज स्टडी मध्ये 2 पार्ट आहेत प्रश्नाचे. पहिला आहे ए पार्ट आणि दुसरा आहे बी पार्ट. प्रश्न पहिल्यामध्ये लँग्वेज स्टडी. मग ए पार्ट आहे 8 मार्काला आणि बी पार्ट आहे 2 मार्काला. अशी एकूण तुम्हाला 10 मार्काची लँग्वेज स्टडी आहे. मग हे 10 मार्काचे लँग्वेज स्टडीचे प्रश्न तुम्ही सोडवायचे कसे ते आपण सुरुवातीला बघूया. प्रश्न पहिल्यापासून तर शेवटपर्यंत आपण एक एक प्रश्नाबद्दल चर्चा करूया. तर सर्वप्रथम प्रश्न पहिला लँग्वेज स्टडी. प्रश्न सोडवताना सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. कोणताही प्रश्न काळजीपूर्वक वाचावा आणि त्याचा अर्थ समजून घ्यावा. प्रश्न वाचल्यानंतर आपण उत्तर लिहायला सुरुवात करावी. दुसरी महत्वाची गोष्ट वेळेचे नियोजन. कोणता प्रश्न किती वेळेत आपल्याला सोडवायचा आहे याचे नियोजन आपल्याकडे असलं पाहिजे. लँग्वेज स्टडीचा प्रश्न आहे, जर तुमचा अधिक चांगला सराव असेल तर तो लँग्वेज स्टडीचा प्रश्न तुम्ही मोजून 10 ते 12 मिनिटात सोडवू शकतात. आणि जर समजा सराव नसेल तर 15 मिनिटात, कमीत कमी 15 मिनिटात तुम्ही तो प्रश्न सोडवावा असं मला वाटतं. 12 ते 15 मिनिटात तुम्ही हा प्रश्न सोडवला पाहिजे. यामध्ये एकूण प्रश्न ए आणि बी मध्ये तुम्हाला काय म्हटले बघा. प्रश्न पहिला ए, डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4. अटेम्प्ट एनी 4 याचा अर्थ काय? कोणतेही 4 प्रश्नांचा प्रयत्न करा किंवा सोडवा. मग या ठिकाणी तुम्हाला एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत आणि 6 पैकी तुम्हाला सोडवायचे आहेत फक्त 4. पण मी तुम्हाला या ठिकाणी आग्रहाने सांगेल की फक्त 4 सोडवू नका, तुम्ही 6चे 6 सोडवा. जेणेकरून एखादा प्रश्न चुकला किंवा काही सिली मिस्टेक झाली तर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपले मार्क कव्हर होतात. ठीक आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला काय करायची आहे की आपल्याला एकूण 6 पैकी जरी त्यांनी 4 प्रश्न सांगितले असतील तरी सुद्धा आपल्याला पूर्ण 6 प्रश्न सोडवायचे आहेत. चला आपण एक एक प्रश्न बघूया. प्रश्न पहिल्यामध्ये ए पार्ट पहिलं, कम्प्लीट द वर्ड्स. प्रत्येक पेपर मध्ये असेच प्रश्न असतील. कम्प्लीट द वर्ड्स. कम्प्लीट द वर्ड्स म्हणजे काय? आता या ठिकाणी बघा तुम्हाला एक शब्द दिलाय. या शब्दामध्ये एक अक्षर मिसिंग आहे. SL.LY. तर कोणता अक्षर या ठिकाणी मिसिंग असू शकतो की जेणेकरून आपली ती स्पेलिंग पूर्ण होईल, तो शब्द पूर्ण होईल. SLOW. जर मी ते W लावला तर स्लोली तयार होतोय का? जर दुसरा प्रश्न बघा, FRI.ND. जर मी या ठिकाणी ई हा शब्द ऍड करतो, ई हा अक्षर ऍड करतो तर फ्रेंड हा शब्द तयार होतो. तिसरा मध्ये बघा D.NGER. इथे मी जर ए शब्द ऍड करतो, डेंजर हा एक शब्द तयार होतोय. चौथा आहे MA.CH. जर मी इथे टी अक्षर ऍड करतो तर मॅच हा शब्द तयार होतोय. थोडक्यात त्यांनी एक स्पेलिंग तुम्हाला दिलेली आहे आणि त्या स्पेलिंग मध्ये एक अक्षर कोणतं तरी मिसिंग आहे, तो अक्षर तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायचा आहे आणि लिहायचा आहे. अर्थपूर्ण स्पेलिंग, अर्थपूर्ण शब्द तुम्हाला तो तयार करायचा आहे. कोणताही एक वॉवेल किंवा कोणताही एक कॉन्सोनंट वापरून. ओके. तर असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला 2 मार्क हे झालेत. 1, 2, 3, 4. 2 मार्कासाठी 4 शब्द त्यांनी दिलेत म्हणजे एका शब्दासाठी अर्धा मार्क. 2 शब्द बरोबर केलेत तर 1 मार्क. 4ही शब्द तुम्ही बरोबर लिहिलेत तर 2 मार्क तुमचे फिक्स. पुढचा प्रश्न पहिला मध्ये ए पार्ट आणि यामध्ये आता दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता हा जो प्रश्न आहे यामध्ये एकूण तुम्हाला 2 असे प्रश्न आहेत, एक पहिला आणि एक दुसरा. या दोघं प्रश्नांमध्ये आपल्याला काय करायचे आहे
अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर याचा अर्थ काय? अल्फाबेटिकल ऑर्डर याचा अर्थ ABCDEFG XYZ. ABCD नुसार आपल्याला हे शब्द, हे वर्ड्स आपल्याला लावायचे आहेत. म्हणजे सुरुवातीला A पासून सुरू होणारे, नंतर B पासून सुरू होणारे, नंतर C पासून सुरू होणारे, नंतर D पासून सुरू होणारे, असे क्रमाने ते शब्द लावायचे आहेत. मग त्यासाठी आपण एक सोपी गोष्ट करू शकतो. काय करणार? सगळ्यात आधी आपण बघू शकतो पहिला प्रश्न. हा सोपा असतो. यामध्ये काय असतं बघा, प्रत्येक शब्दाची जो काही अक्षर आहे तो वेगळा वेगळा असतो. उदाहरणार्थ पहिला शब्द आहे, याच्या सुरुवातीला G आहे, दुसऱ्यामध्ये W, तिसरा स्पेलिंग मध्ये C आणि चौथ्या स्पेलिंग मध्ये F. आता आपण काय करणार लक्षात घ्या. पहिल्या स्पेलिंग मध्ये G आहे, W आहे, C आहे आणि F आहे. आता चारही स्पेलिंग मध्ये, चारही शब्दांमध्ये ABCD नुसार सगळ्यात आधी कोण येतं? आपण बघा, A पासून आहे का? नाही. B पासून, C पासून, ओके. ABC, C पासून आहे बघा, करेज हा C पासून सुरू होतोय, म्हणून सुरुवातीला आपण करेज हा शब्द लिहू शकतो. त्याला 1 नंबर मध्ये आपण लिहिणार. नंतर C नंतर कोणता शब्द, कोणता अक्षर लिहू शकतो? C नंतर D येतो समजा. मग D आहे का? नाही. D, E, F आहे का? येस, F आहे. F म्हणजे आपण याला 2 नंबर मध्ये लिहिणार. F नंतर काय लिहू शकतो? G आहे का? येस, हा याला 3 नंबर लिहिला. आणि W हा सगळ्यात लास्ट मध्ये आला. आता आपण या ठिकाणी उत्तर लिहिणार. पहिलं लिहिणार करेज. दुसरा शब्द जो आहे अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार तो आहे फॉरगिव्ह. आणि तिसरा शब्द आहे ग्लिसन. आणि लास्ट मध्ये आहे वर्ल्ड. ओके, तर आपण या पद्धतीने अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे या शब्दांना लावलेला आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार. आता आपण काय करणार, या ठिकाणी आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा 4 शब्द आहेत. 4 शब्दांमध्ये पहिला अक्षर आहे B, बस, ब्युटिफुलच्या B, बायच्या B आणि ब्लूच्या B. आता प्रश्न पडेल की 4ही शब्दांमध्ये B पासूनच शब्दांची सुरुवात झालेली आहे. मग काय करणार? B नंतर जो अक्षर येतो तो आपण बघायचा. B नंतर कोणता येतो? इथे येतोय U, इथे येतोय E, इथे येतोय U आणि इथे येतोय L. मग सगळ्यात आधी कोणता येऊ शकतो ABCD नुसार? तर ब्युटिफुलच्या E येतोय, म्हणून आपण सुरुवातीला लिहिणार ब्युटिफुल. 2 नंबरची स्पेलिंग मध्ये आता E नंतर कोणता येऊ शकतो? बघा, इथे L आहे, L म्हणजे आपण ब्ल्यू. आणि 3 नंबर आता बस आणि बाय असे 2 शब्द राहिलेत. मग आता मला सांगा, इथे पण U आहे आणि इथे पण U आहे बाय आणि बस मध्ये, पण बसच्या स्पेलिंग मध्ये U नंतर S आहे आणि बायच्या स्पेलिंग मध्ये U नंतर Y आहे. तर आधी Y येतो की S येतो? S येतोय, म्हणून आपण काय लिहिणार? बस. ब्लू नंतर बस आणि शेवटी लिहिणार बाय. तर या पद्धतीने आपण अल्फाबेटिकल ऑर्डरचे प्रश्न सोडवू शकतो. आता आपण बघूया तिसरा प्रश्न, पंक्च्युएट द फॉलोइंग वर्ड्स. पंक्च्युएट याचा अर्थ काय? वाक्यामध्ये जे विरामचिन्ह नसतील ते विरामचिन्ह आपल्याला वापरायचे आहेत. तर विरामचिन्ह म्हणजे काय? तर मित्रांनो, कोणतंही वाक्य जे काही आपण लिहितो त्या वाक्याच्या शेवटी वाक्याच्या प्रकारानुसार आपल्याला कधी कधी फुलस्टॉप द्यावा लागतो, कधी कधी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यावं लागतं, कधी कधी अवतरण चिन्ह द्यावं लागतं, कधी कधी कॉमा वापरावा लागतो. बोललेले शब्द जर असतील तर ते बोललेले शब्द आपल्याला अवतरण चिन्हामध्ये लिहायचे असतं. त्याचबरोबर जर समजा त्या वाक्यामध्ये जे प्रॉपर नाउन असतात, प्रॉपर नाउन, त्या प्रॉपर नाउनचे पहिले अक्षर हे कॅपिटल असलं पाहिजे. वाक्याच्या कोणत्याही वाक्याची सुरुवात करताना वाक्याचे पहिले अक्षर हे कॅपिटल असलं पाहिजे. वाक्यामध्ये आय म्हणजे मी हा शब्द, हा अक्षर कुठे आला तर तो कॅपिटल असला पाहिजे. वाक्यामध्ये शॉर्ट फॉर्म्स जे पण असतात, फॉर एक्झाम्पल
D for DR means doctor, MR means Mr, MRS Mrs, Mr, डॉक्टर. हे शॉर्ट फॉर्म्स जे काही आहेत ते शॉर्ट फॉर्म्स नंतर आपल्याला फुल स्टॉप द्यावा लागतो आणि पहिला अक्षर कॅपिटल काढावा लागतो. तर या गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन विरामचिन्हांचा वापर करावा लागतो. वाक्य शुद्ध करून लिहायचं असतं. या ठिकाणी बघूया आपण पहिलं वाक्य. लेट अस गो फॉर अ वॉक शी सेड, असं वाक्य आहे. तर आपला नियम आहे की वाक्याचं कोणतंही अक्षर असो ते सुरुवातीला कॅपिटल असलं पाहिजे, म्हणून लेटसचा एल कॅपिटल केला. लेट. आता बघा लेट या शब्दामध्ये यूएस लेटस, लेटसचा यस आहे म्हणजे तो शॉर्ट फॉर्म आहे, म्हणून या ठिकाणी ऍपॉस्ट्रॉफी लावला आणि एस लावला. असा नियम आहे की जो अक्षर मिसिंग असतो, जो अक्षर आपण कट केलेला असतो, काढलेला असतो, त्याच्यासाठी वरती आपण ऍपॉस्ट्रॉफी देतो. म्हणजे यूएसचा यू इथे आला असता, तो यूच्या जागेवर आपण ऍपॉस्ट्रॉफी दिला. लेट अस गो फॉर अ वॉक. आता बघा हे जे शब्द आहेत लेट अस गो फॉर अ वॉक हे बोललेले शब्द आहे. कोणाचे बोललेले? शी सेड, म्हणजे ती म्हटली. म्हणजे बोललेले शब्द असल्यामुळे हे उतरण चिन्हामध्ये आपण लिहिणार कॉमा आणि इथे आता लिहिणार शी सेड या पद्धतीने. पुढचे वाक्य बघूया. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. आता इथे बघा आय हा इज मध्ये आय हा कॅपिटल आपण करूया. इज दॅट सो. आता या वाक्यामध्ये इज हा हेल्पिंग वर्ब आहे, तो सुरुवातीला आलेला आहे. वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब असेल तर तो व्हर्बल क्वेश्चन असतो, क्वेश्चन असतो, येस ऑर नो क्वेश्चन असतो, म्हणून आपण त्याला इथे प्रश्नचिन्ह दिला. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव कॉमा सेड. मिसेस हा कॅपिटल शॉर्ट फॉर्म असल्यामुळे एम कॅपिटल केला. मिसेस श्रीवास्तव हे प्रॉपर नाउन असल्यामुळे एस कॅपिटल केला. श्रीवास्तव फुल स्टॉप. इज दॅट सो हे कॅपिटल आणि बोललेले शब्द असल्यामुळे अवतरण चिन्हात आपण ते लिहिलं. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. या पद्धतीने आपल्याला ते लिहायचं असतं. आता आपण पुढचा प्रश्न बघूया, चौथा. मेक 4 वर्ड्स. 4 वर्ड्स म्हणजे काय? कमीत कमी 4 शब्द तयार करा. मिनिमम 3 लेटर्स आणि कमीत कमी त्याच्यामध्ये 3 अक्षर असली पाहिजेत. युझिंग द लेटर्स इन द वर्ड इंटरनॅशनल. आता इंटरनॅशनल हा शब्द दिलेला आहे. इंटरनॅशनल या शब्दापासून आपल्याला कमीत कमी 4 स्पेलिंग अर्थपूर्ण इंग्रजी शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. माणसाची मुलांची नावं तयार करायची नाहीत. अर्थपूर्ण स्पेलिंग तयार करायची, इंग्लिश मध्ये असलेली स्पेलिंग. त्यामध्ये सुद्धा कमीत कमी 3 अक्षर असावीत. ओके, जसं आता या ठिकाणी पहा एन पण आहे आणि नो ओ पण आहे. नो हा शब्द पण तयार होऊ शकतो, परंतु आपल्या नियमात तो बसतो का? नाही, कारण कमीत कमी 3 अक्षर पाहिजेत ना, म्हणून नो नॉट आपण तयार करू शकतो किंवा नोट आपण तयार करू शकतो. अजून याच्यामध्ये एक शब्द दिसतोय बघा, नॅशनल. नेशन तयार करू शकतो, नॅशनल तयार करू शकतो, रॅट तयार करू शकतो, रेट तयार करू शकतो, आहे की नाही? अशा आपण वेगळे शब्द तयार करू शकतो, पण यामध्ये आलेल्या स्पेलिंग मध्ये आलेले अक्षरच त्यामध्ये आले पाहिजेत. कमीत कमी 4 शब्द तुम्हाला बनवायचे आहेत, पण मी तुम्हाला सांगेल जवळपास तुम्ही 6 बनवा, म्हणजे एखादी स्पेलिंग चुकली तर आपल्याला दुसरी ऍडजस्टमेंट करता येईल. ठीक आहे, आता आपण बघूया पुढचा प्रश्न. आता पुढच्या प्रश्नामध्ये बघा आपल्याला काय करायचंय मित्रांनो. पुढच्या प्रश्नामध्ये रिलेटेड वर्ड्स आपल्याला बघायचे. रिलेटेड वर्ड्स. आता रिलेटेड वर्ड्स मध्ये बघा अनेक वेळा काय होतं की राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज शोन इन द एक्झाम्पल. ऍज शोन इन द एक्झाम्पल म्हणजे काय? एक्झाम्पल मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही वेब तयार करा, पूर्ण करा. आता एक्झाम्पल मध्ये काय दाखवलंय त्याने? इथे स्कूल आहे समजा आणि इकडे ब्युटिफुल आहे. एक सॅम्पल दिलेला आहे आणि या सॅम्पल मध्ये आपण काय बघणार? या दोघांमध्ये असलेला संबंध म्हणजे रिलेशन बघणार. अनेक मुलं काय करतात, स्कूल शब्द दिलाय समजा तर इकडे डस्टर, चॉक,
ब्लॅकबोर्ड, बेल, गार्डन असे शब्द लिहितात, तर ते चुकीचे आहे मित्रांनो. आपल्याला स्कूल रिलेटेड शब्द नाही लिहायचे आहेत. आपल्याला या ठिकाणी स्कूल हा एक शब्द आहे आणि इकडे ब्युटिफुल हा एक शब्द आहे. या दोघांमध्ये काय रिलेशन आहे त्या पद्धतीचे शब्द लिहायचे आहेत. उदाहरणार्थ स्कूल, ब्युटिफुल, ब्युटिफुल स्कूल, ब्युटिफुल स्कूल. आता इथे आपण आपल्या लक्षात येईल की स्कूल हा एक नाउन आहे आणि ब्युटिफुल हा ऍडजेक्टिव्ह आहे. मग आता स्कूल साठी ऍडजेक्टिव्ह कोणते? फॉर एक्झाम्पल आपण लिहू शकतो क्लीन स्कूल, अगदी सिंपल, बिग स्कूल, स्मॉल स्कूल, आहे की नाही, डिजिटल स्कूल, किंवा ई स्कूल. सिंपल शब्द. ते शब्द काय असले पाहिजेत? जसं ब्युटिफुल आणि स्कूल मध्ये रिलेशन आहे तसं आता क्लीन स्कूल, बिग स्कूल, स्मॉल स्कूल, डिजिटल स्कूल, पॉप्युलर स्कूल, रेप्युटेड स्कूल, फेमस स्कूल, आहे की नाही, अशा पद्धतीचे आपण लिहू शकतो. वेब आपल्याला तयार करायची आहे मित्रांनो, आणि वेब तयार करताना तुम्ही पट्टीचा वापर करू शकतात किंवा सिंपली पटापट तुम्ही या पद्धतीने वेब तयार करू शकतात. परंतु वेब तयार करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप टाइम पास होईल असं करू नका, परंतु दिसायला सुंदर असावं या पद्धतीची तुम्ही वेब तयार करावी किंवा केली पाहिजे. 6वा प्रश्न, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन. आता बघा, प्रश्न अगदी काळजीपूर्वक वाचला पाहिजे. वर्ड चेन याचा अर्थ काय? अंताक्षरी, शब्दांची अंताक्षरी. तुमच्या जो काही शब्द असेल, वर्ड असेल, त्याच्या शेवटचा जो अक्षर असेल त्यापासून सुरू होणारा पुढचा शब्द तुम्हाला बघायचा असतो किंवा स्पेलिंग लिहायची असते. पण या ठिकाणी चेन ऑफ, या ठिकाणी कधी कधी व्हर्ब असतो, कधी कधी ऍडव्हर्ब असतो, कधी कधी नाउन असतो, कधी कधी ऍडजेक्टिव्ह असतो. तर आपल्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये तो शब्द असला पाहिजे हे आपण आधी बघितलं पाहिजे. या प्रश्नामध्ये त्यांनी काय दिलंय? नाउन. मग नाउन असले पाहिजेत. ऍड 4 वर्ड्स, किती शब्द असले पाहिजेत? कमीत कमी 4. आता वर्ड, इथे डी आलेला आहे, डी. ओके, मग डी पासून मी नाउन असलेला शब्द कोणता घेऊ शकतो? फॉर एक्झाम्पल डॉग. जी पासून कोणता घेऊ शकतो? गेट. ए पासून काय घेऊ शकतो? इलेफंट, आहे की नाही. परत टी आला, टी पासून काय घेऊ शकतो? टायगर. आता हे सगळे काय आहेत माहितीये का? नाउन आहेत. अनेक मुलं काय करतात? मुलांची नावं सुद्धा लिहितात. डी पासून दामोदर, आर पासून राम, म पासून मधुकर. ओके, तर असं आपल्याला लिहायचे नाहीयेत. आपल्याला नाउन्स बद्दल लिहायचे आहेत, म्हणजे इंग्लिश नाउन मध्ये इंग्लिश नाउन असले पाहिजेत. ऍडजेक्टिव्ह असेल तर ऍडजेक्टिव्ह लिहा. इथे नाउन विचारले म्हणून नाउन लिहिलेत. इथे जर वर्ब सांगितले असते तर वर्ब लिहिले असते या पद्धतीने. तर आपण असे 6 पैकी 6 सोडवलेले आहेत. ओके, आता बी पार्ट हा, हे बी पार्ट असतो 2 मार्कासाठी. आता 2 मार्कासाठी हा प्रश्न आपण कसा सोडवायचा ते आपण आता बघूया. आता 2 मार्कासाठी जरी हा प्रश्न असला तरी अत्यंत आवश्यक आणि महत्वाचा आहे. आता या ठिकाणी अटेम्प्ट एनीवन, ए आणि बी, एकतर ए सोडवा किंवा बी सोडवा, ऑर आहे की नाही. पण मी तुम्हाला सांगेल दोघं सोडवा. वेळ आपण घालवायचा नाहीये, परंतु आपण ते लिहिलं पाहिजे. का? त्याचे कारण सांगतो. एखादं चुकलं की आपल्याला दुसरं टाळून घेतं. इन फ्रंट ऑफ एक फ्रेज आहे, या फ्रेजचा वापर करून आपण वाक्य बनवू शकतो. अगदी सिंपल, छोटस असं वाक्य तुम्ही बनवलं पाहिजे. तुम्हाला खूप मोठं वाक्य बनवण्याची आवश्यकता नाहीये. वाक्य कसे असलं पाहिजे? सिंपल, शॉर्ट. याच्या मागचं कारण काय? तुम्ही जास्त मोठं वाक्य बनवायला जाणार तर स्पेलिंग मिस्टेक होऊ शकतात. वाक्य तयार करताना सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट अत्यंत आवश्यक असतो. म्हणजे तुम्ही जो सब्जेक्ट वापरणार, आय, वी, यू, दे, ही, शी, इट, राम, श्याम, सीता, गीता कोणताही, आणि त्याच्यानंतर कोणता वर्ब किंवा कोणता हेल्पिंग वर्ब वापरला हे अतिशय महत्वाचे आहे. योग्य फॉर्म तुम्ही तो वापरला पाहिजे. फॉर एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ, इन फ्रंट ऑफ ही फ्रेज आहे. इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर. काय वाक्य बनवू शकतो?
टीचर स्पीक्स, आता मी इथे यस लावला बघा, टीचर सिंग्युलर आहे म्हणून मी स्पीकला यस लावला, स्पीक्स इन फ्रंट ऑफ स्टुडंट्स, आहे की नाही, किंवा आय स्टँड इन फ्रंट ऑफ स्टुडंट, किंवा माय हाऊस इज इन फ्रंट ऑफ द टेम्पल, या पद्धतीने. सेकंड, ऍड अ क्लॉज टू फॉलोइंग सेंटेन्स एक्सपांड मिनिंगफुली. आता बघा हे अत्यंत महत्वाचे आहे, तुम्हाला क्लॉज ऍड करायचे आहे. आय नो अ बॉय, आय नो ऑफ अ स्कूल बॉय. आता या वाक्यामध्ये कसलं वर्णन केलेलं आहे बरं, तर तुमच्या लक्षात येईल स्कूल बॉय. वर्णन कोणाचे केलंय, आय नो अ स्कूल बॉय. कोणाचे वर्णन केलंय, स्कूल बॉय. स्कूल बॉय हा काय, व्यक्ती. जर व्यक्तीचे वर्णन असेल तर हू वापरा, जर निर्जीव वस्तू किंवा एखादी आयडिया किंवा एखादी कल्पना असेल तर विच वापरा, काहीतरी बोललेलं असेल तर तुम्ही दॅट वापरा, इथे जागेबद्दल उल्लेख असेल तर तुम्ही व्हेअर वापरा, इथे टाइम बद्दल असेल तर इथे व्हेन वापरा, आहे की नाही. तर आता या ठिकाणी स्कूल बॉय, स्कूल बॉय साठी काय वापरणार आपण, हू. आय नो अ स्कूल बॉय, हू. आता इथे नो, नो हा V1 आहे, मग आपण या ठिकाणी सिंपल प्रेझेंट वापरू शकतो. आय नो अ स्कूल बॉय हू इज व्हेरी स्मार्ट. सिंपल वाक्य. आय नो अ स्कूल बॉय हू इज व्हेरी टॅलेंटेड. आय नो अ बॉय, स्कूल बॉय हू इज व्हेरी स्मार्ट. काहीतरी आपण एक वाक्य बनवू शकतो. ओके. सेकंड, ऍड अ प्रिफिक्स. प्रिफिक्स आणि सफिक्स तुम्हाला माहिती असतील. प्रिफिक्स म्हणजे काय मित्रांनो, शब्दाच्या पुढे जे आपण लावतो त्याला म्हणतात प्रिफिक्स, आणि शब्दाच्या मागे जे लावतो त्याला म्हणतात सफिक्स. आता या ठिकाणी दोन शब्द दिले, डार्क आणि ब्युटी. डार्क, डार्कला एक तर तुम्ही पुढे काहीतरी ऍड करा किंवा मागे ऍड करा. डार्क, डार्क फुल किंवा डार्कनेस, झालं डार्कनेस. ब्युटी, ब्युटीला आपण काय करू शकतो, ब्युटिफुल, ब्युटी ब्युटिफुल, आहे की नाही. सिंपल. किंवा ऑर सांगितलेलं आहे डार्क, असं एखादं वाक्य बनवा. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. मिनिंगफुल सेंटेन्स कसं बनवायचं, मिनिंगफुल युजिंग वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. दोघांपैकी कोणत्याही एकाचा वापर करून. उदाहरणार्थ, आय एम अफ्रेड ऑफ डार्क, किंवा शी इज ब्युटी क्वीन, शी इज ब्युटी क्वीन. झालं, ब्युटी या ठिकाणी ऍड केला. म्हणजे असं वाक्य बनवायचे की त्यामध्ये हा शब्द आला पाहिजे, डार्क आला पाहिजे, ब्युटी आला पाहिजे, जो शब्द दिला असेल तो आला पाहिजे, असं एक वाक्य बनवायचंय. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए हा 8 मार्काला आणि बी हा 2 मार्काला, असे 10 मार्काचा हा प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकतात मित्रांनो.